आज आपण करणार आहोत झणझणीत अशी मिसळ पावची रेसिपी। नमस्कार मंडळी, मी कांचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे घेतलेले आहेत पाव, उसळ, झणझणीत असा रस्सा, त्यावर कांदा, मिक्स फरसाण आणि तळलेला उडदाचा पापड। चला आता मग रेसिपी सुरुवात करूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इथे घेतली होती उसळ आणखी मूग आणि मठ। रात्रभर पाण्यात भिजत ठेवून त्याला छान मोड आणले होते आणि सकाळी उसळ स्वच्छ धुवून घेतली होती आणि थोडंसं मीठ टाकून शिजवून घेतलेले आहे। एक 10 ते 12 मिनिटं शिजवायचे, जास्त शिजवायचे नाही आहे। इथे घेतलेला आहे कांदा जो फ्राय करून घेतलेला आहे, त्याचबरोबर घेतलेला आहे सुकं खोबरं जे किसून आणि फ्राय केलं होतं, त्याबरोबर गरम मसाला, लवंग, काळी मिरी, दालचिनी, बडीशेप आणि जिरं ते पण भाजून घेतलं आहे। टोमॅटो आणि अद्रक लसूण आहे। वाटण्यासाठी आपण कांदा, टोमॅटो आणि सुका गरम मसाला भाजून घेतला होता आणि मिक्सरला ग्राइंड केलेला आहे। आता तेलात टाकलेलं आहे थोडंसं जिरं आणि वाटण जे आपण मिक्सरला ग्राइंड केलं होतं आणि हे वाटण आपलं तेल सुटेपर्यंत 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता वाटण इथे आपलं चांगल्यापैकी फ्राय झालं आहे। इथे आपण मिसळचा रस्सा बनवणार आहोत, तर थोडासा तरीदार रस्सा आणि कलर पण छान हवा आहे, त्यामुळे वाटण फ्राय करणं चांगलं गरजेचं आहे। आता ह्यात टाकणार आहे सुके मसाले। तर झणझणीत बनवणार आहे म्हणून लाल मिरची भरपूर वापरलेली आहे। इथे काश्मीरी लाल मिरची आणि लवंगी मिरची दोन्ही वापरली आहे। थोडासा गरम मसाला आहे, धना जिरा पावडर आणि हळदी आहे। मसाला तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता, पण मिसळ म्हणजे तिखट हवीच ना, म्हणून मी थोडी तिखट बनवत आहे। त्यात टाकलेलं आहे चिरलेली कोथिंबीर। ते बघू शकता अशा प्रकारे वाटण आपल्याला चांगला फ्राय करायचं आहे। आता त्यामध्ये मी टाकणार आहे उसळचा रस्सा। इथे मी उसळ नाही वापरली आहे, म्हणजे जे मूग आणि मठ आहेत ना ते वेगळे काढून घेतले होते शिजून, ते आपण नंतर फ्राय करणार आहोत। इथे फक्त आपण रस्सा बनवणार आहोत। चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि हा रस्सा आपण 2 ते 3 मिनिटं उकळून घेणार आहोत। इथे आपला झणझणीत मिसळचा रस्सा खाण्यासाठी रेडी झाला आहे। तुम्ही इथे बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे। त्यात टाकणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता उसळ परतून घेऊयात। आता आपण उसळ परतून घेणार आहोत। तर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं होतं, त्यात टाकणार आहे चिरलेला लसूण आणि जिरं। थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे। त्यात टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा थोडा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा फ्राय झाला की त्यात टाकलेला आहे थोडासा कढीपत्ता, असेल तर टाका, नाहीतर स्किप केलं तरीही चालेल। आता ह्यात जातील सुके मसाले। तर मसाले थोडेच कमी वापरायचे आहे। चिमूटभर हिंग टाकला आहे, धना जिरा पावडर आहे आणि लाल मिरची पावडर। पण जो रस्सा आहे तो आपण बऱ्यापैकी तिखट बनवला आहे, त्यामुळे उसळ मी थोडी कमीच तिखट बनवत आहे आणि थोडासा काळा मसाला। आता ह्यात टाकणार आहे आपली उसळ जी आपण शिजवून घेतली। ती उसळ ऑलरेडी शिजलेली आहे, म्हणून फक्त हिला 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घेणार आहे। चवीनुसार मीठ पण ॲड करायचं आहे आणि उसळ फ्राय करून घेऊयात। इथे आपली उसळ पण रेडी झालेली आहे। चला आता मंडळी झणझणीत मिसळ खाण्यासाठी रेडी झाली आहे। संडेला रेसिपी करा, जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणतेही करणार तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवमुज किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद।